म्हाडा घोटाळा प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेला भूमी अभिलेख विभागाचा मेंटेनन्स सर्वेयर श्रीकांत परदेशी आणि शासकीय कार्यालयाचाच गैरवापर केल्याचं तपासातून उघड झालंय। पोलिसांच्या माहितीनुसार संशयितांनी भूमी अभिलेख कार्यालयात रात्रभर बसून बनावट नकाशे तयार केले। या नकाशांवर शासकीय नोंदी आणि स्वाक्षऱ्या करून विकास कामांना फायदा मिळवून देण्यासाठी जमिनीचे क्षेत्रफळ 4000 चौरस मीटरपेक्षा कमी दाखवण्यात आलं। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने श्रीकांत परदेशी यांच्या पोलीस कोठडीत आणखी 1 दिवसाची वाढ केली आहे। आता या घोटाळ्यात कार्यालयातील आणखी कोणते अधिकारी, कर्मचारी किंवा मध्यस्थ सहभागी होते याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान राज्य शासनाच्या 2013च्या गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर प्रकल्प उभारताना 20% जागा म्हाडाला देणं बंधनकारक आहे। मात्र बनावट नकाशांद्वारे या नियमालाच बगल देत म्हाडाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं ते फॉरेन्सिक अहवालामुळे। जप्त करण्यात आलेल्या नकाशांच्या तपासणीत त्यावरील खाडाखोड आणि फेरबदल हे श्रीकांत परदेशी यांच्या हस्ताक्षरातच झाल्याचं स्पष्ट झालंय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांचं पथक या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, नाशिक।